नमस्कार. मंजिरी नृत्य कला मंदिरातर्फे मी मंजिरियन सुनीला पोद्दार आपणा सर्व गुरुवर्य मार्गदर्शकांचं, गुरुजनांचं आणि समस्त रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. मंजिरी नृत्य कला मंदिर प्रस्तुत मंजिरियन्स आयोजित नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या अभिनव उपक्रमात. घुंघरू भी गुलाम हो जाए उनके, हृदय में नृत्य भरा हो जिनके. नृत्य करणं ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे. माणूस नृत्यातून मिळणाऱ्या फायद्यांसाठी नाही तर त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी नाचतो. तरीही नृत्यातून होणारे फायदे कुणीही नाकारू शकत नाही. आज आपण त्याच फायद्यांविषयी बोलणार आहोत. कथक नृत्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उपयुक्तता. आजच्या या उपक्रमामध्ये आपल्याला ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे त्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार गुरुवर्या वैशालीताई दुधे, नृत्यालंकार गुरुवर्या मनालीताई देव आणि कथक नृत्यांगना गुरुवर्या लीनाताई केतकर. आजच्या या पॅनलिस्टची ओळख करून देण्यासाठी मी सूत्र सुगंधाकडे. सुगंधा. धन्यवाद सुनीलाताई. सर्वप्रथम सर्व आदरणीय गुरूंना आम्हा मंजिरियन्स तर्फे विनम्र अभिवादन. आजच्या आपल्या पहिल्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार सौ वैशाली दुधे. डोंबिवली शहरातील कथकचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणारी पहिली संस्था मंजिरी नृत्य कला मंदिर या संस्थेच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. प्रथितयश कथक नृत्यांगना वैशालीताई ह्या गुरुवर्या डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या शिष्य आहेत. वैशालीताईंनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय येथून नृत्य विशारद आणि नृत्य अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे. तर कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक येथून रौप्य पदक मिळवत MA ही पदवी संपादन केली आहे. वैशालीताईंनी आपल्या गुरु डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई मंडळातून कथक नृत्य शैलीमधील बोल रचनांमध्ये तिहाईचे महत्व आणि वैविध्य या विषयावर प्रबंध लिहून संगीताचार्य ही पदवी प्राप्त केली आहे. कथक नृत्याची विद्यार्थिनींमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून डान्स ट्रेल एक्सप्लोरिंग द हार्ट ऑफ कथक, नृत्यगाथा, के फॉर कथक आणि नृत्यारंभ अशा इंग्लिश, मराठी व हिंदी भाषेतील पुस्तके वैशालीताईंनी लिहिली आहेत. त्याचप्रमाणे अष्टनायिका, पदन्यास, ओहपाजुरी या ऑडिओ सीडीज ची निर्मितीही वैशालीताईंनी केली आहे. वैशालीताईंनी अर्ध्या मात्रेची किमया, अष्टनायिका, नवरस, गतनिकास अशा विविध विषयांवर नृत्य शिबिरे आयोजित करून देशातील तसेच परदेशातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आहे. कथक या त्रैमासिक नृत्य संध्येचे आयोजन करत नवोदित कथक नृत्यांगनांना हक्काचे व्यासपीठ त्यांनी मिळवून दिले आहे. मंजिरी नृत्य कला मंदिर मार्फत 250हून अधिक विद्यार्थिनींना कथकचे प्रशिक्षण आजवर मिळते आहे आणि त्यांच्या अनेक विद्यार्थिनींनी देशात आणि परदेशात नृत्य संस्थांची स्थापना करून हा कथकचा वारसा नेटाने पुढे नेण्याची जणू कसमच घेतली आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व कथक नृत्यांगना सौ वैशाली दुधे ह्या मी डोंबिवलीकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. वैशालीताई आज आपल्या पॅनलिस्ट म्हणून आपल्याला लाभल्या हे आपलं सौभाग्यच जणू. वैशालीताई, आपले खूप मनापासून स्वागत. आपल्या आजच्या दुसऱ्या पॅनलिस्ट आहेत सौ नृत्यालंकार मनाली देव. ह्या आताच्या काळातील एक उत्तम कथक नृत्यांगना आहेत. लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून कथकचे शिक्षण गुरुवर्या डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्याकडून त्यांनी प्राप्त केले आहे. सध्या त्या लयकारीचे धडे तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून घेत आहेत. अत्यंत सौभाग्याची गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या स्नुषा तर पंडित मुकुंदराज देव यांच्या पत्नी आहेत. मनाली देव यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय येथून कथक नृत्यात अलंकार ही पदवी संपादन केली आहे. तसेच कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयातून कथक नृत्यात MA ही पदवी संपादन केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या त्या परीक्षक आणि पेपर सेटर म्हणून नेहमीच कार्यरत असतात. त्यांना नृत्य नैपुण्य, नृत्य शिवाली, शिवांजली अवॉर्ड, वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड, कला पुरस्कार अवॉर्ड या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. श्री गणराज नृत्य कला निकेतन या संस्थेच्या त्या संस्थापिका व संचालिका आहेत. ठाण्यात 200हून अधिक विद्यार्थिनींचे कथक वर्ग त्या चालवित असतात.
मनालीताईंनी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, पंढरपूर तसेच भारतातील इंदौर, बंगलोर, सिक्कीम इत्यादी शहरातून नृत्य प्रस्तुती सादर केली आहे. भारताबाहेरही सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस आणि अमेरिकेतील विविध शहरातून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम आपल्या हाती घेतले होते. असे उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. मनालीताई, तुमचे खूप खूप स्वागत. आपल्या तिसऱ्या पॅनलिस्ट आहेत गुरु श्रीमती लीना केतकर. गुरु लीना केतकर या कथक नृत्य गुरु पंडिता शमा भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून कथक नृत्य विषयात मास्टर्स ही पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली आहे. त्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. गेली 20 वर्षे त्या मुद्रा कथक नृत्यालय या संस्थेद्वारे भारतातील, युरोपमधील आणि अमेरिकेतील अनेक विद्यार्थ्यांना कथकच्या नृत्याचे विधिवत शिक्षण देत आहेत. विविध विषयांवर आधारित नृत्य रचना हे लीनाताईंचे वैशिष्ट्य. त्यांनी मौनम सर्वार्थ साधनम, अमूर्त, कर्ण, तेजमान पुरुष, भैरवी दर्शन, लच्छी आणि मोर अशा अनेक नृत्य संरचना विविध महोत्सवातून प्रस्तुत केल्या असून त्या नावाजल्या गेल्या आहेत. श्रीयुत चैतन्य कुंटे हार्मोनियम, श्रीयुत समीप कुलकर्णी सितार इत्यादी संगीतकार, तर सानिया पाटणकर, संपदा थिटे इत्यादी गायक आणि अरुंधती पटवर्धन भरतनाट्यम, रसिका गुमास्ते, ओडिसी इत्यादी नृत्यांगनांसोबत केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम कायमच रसिकांच्या पसंतीस पडले आहेत. एक अनोखी शाळा ह्या कार्यक्रमातून त्या नृत्य व शालेय विषय यांचा परस्पर संबंध व नृत्य शिक्षणाचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा अधोरेखित करतात. पुण्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून त्यांनी हा कार्यक्रम आवर्जून सादर केला आहे. असं प्रभावी व्यक्तिमत्व आजच्या आपल्या पॅनलिस्ट मध्ये आपण सहभागी करून घेऊ शकलो हे आपलं सौभाग्य. लीनाताई, आपले आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. ह्या आपल्या कार्यक्रमाची पुढची धुरा मी मंजिरियन्स सुनीलाताई हिच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मंजिरियन सुगंधा. आता तत्परतेने वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. वैशालीताई, मला तुमच्याकडे सुरुवात करताना हा प्रश्न विचारायला आवडेल. शास्त्रीय नृत्य शिक्षणाचा व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासाठी तसेच शरीर सौष्ठव जपण्यासाठी कसा आणि काय फायदा होऊ शकतो? वैशालीताई. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? ओके. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी ना मी आपल्या सगळ्यांना माहित असलेली एक अकबर बिरबलाची गोष्ट सांगते. एकदा अकबर आणि बिरबल फेरफटका मारायला निघाले. अचानक त्यांचा घोडा अडखळला. अकबराने बिरबलाला विचारलं, घोडा का अडला? त्यावर बिरबल फक्त हसला. पुढे एका झाडाखाली कुजलेला पालापाचोळा पाहून अकबराने पुन्हा विचारले, बिरबला ही पाने का करपली? इथेही बिरबल महाराज पुन्हा हसले. पुढे आणखी काही अंतर गेल्यावर एका झोपडीच्या बाहेर चुलीवर टाकलेली भाकरी जळून धूर येताना दिसल्यावर अकबराने विचारलं, बिरबला, अरे बाबा, भाकरी का करपली याचं तरी उत्तर देशील? तेव्हा बिरबल उत्तरला, महाराज, आपल्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे, न फिरवल्याने. घोडा का अडला, पाने का सडली किंवा भाकरी का करपली, कारण त्यांना कोणी फिरवलं नाही. एक अजून एक गोष्ट सांगते. मागे एकदा व्हॉट्सअपवर कुणीतरी गच्चीतल्या झाडाचं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शूटिंग केलं होतं. त्यातून हाऊ द प्लांट्स लव्ह टू मूव्ह हे दाखवलं होतं. झाडाच्या फांद्या, पानं कशी सळसळत असतात हे दृश्य होतं त्यात. या दोन्ही गोष्टींचं तात्पर्य काय, तर जीवनाचं चैतन्य हे संचलन प्रधान आहे. हालचाल किंवा चलनवलन ही संपूर्ण जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक बाब आहे. अगदी आपली आकाशगंगा सुद्धा ग्रहताऱ्यांना सोबत घेऊन अखंड संचलन करत असते. जसं समुद्राच्या पाण्याची भरती ओहोटी त्यातल्या चैतन्याची साक्ष देते, अगदी असंच उत्तम आरोग्य लाभण्यासाठी आपल्याला हालचाल करणं अत्यावश्यक आहे. आणि नृत्य म्हणजे काय, तर शरीराच्या साहाय्याने केलेली संगीतमय हालचाल. त्यातही शास्त्रीय नृत्य म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास करून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलं जाणारं देहसंचलन.
आता आपण सगळे जाणतो की नृत्य कला म्हणजे 64 ललित कलांपैकी एक अत्यंत उच्च दर्जाची कला. आणि ललित कला म्हणजे मानवी जिज्ञासेचं, कल्पकतेचं प्रमाण. कलांच्या आविष्कारातून ब्रह्मानंदाची अनुभूती मिळते. म्हणजे शरीर संवर्धन वगैरे ललित कलांचा उद्देश नाही. हॅव्हिंग सेड दॅट, नृत्यात मात्र कला साधना करता करता मनोरंजन आणि व्यायाम हे दोन्ही उद्देश सहज साध्य होतात. निव्वळ कथकच नाही तर सगळ्याच शास्त्रीय नृत्यांमधून मानवी शरीराला उपयुक्त अशी कवायत होत असते. म्हणजे नृत्याने आरोग्याला फायदाच होतो. मी असं नाही म्हणणार की व्यायाम करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी नृत्य करावं, कारण नृत्य हे किंवा कला असल्यामुळे ती मनाची अनुभूती आहे. मनाच्या आनंदासाठी आपण नृत्य करतो. पण नृत्य करताना सर्वांगाला होणारा व्यायाम हा एक ऍडेड बोनस आहे, हेही तितकंच खरं. अर्थात एखादा आजार झाल्यावर त्यावर उपाय म्हणून नृत्य करता येईल असा दावा आपण नाही करू शकत. पण शरीर निरोगी राखण्यासाठी मात्र नृत्य अत्यंत उपयुक्त ठरतं. उत्तम प्रकृती राखावी, शरीर सौष्ठव प्राप्त करावं असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी नृत्य कलेची मदत होऊ शकते असं मात्र मला वाटतं. कारण साधारण लहान वयातच मुली नृत्य शिकण्याची सुरुवात करतात. त्यामुळे शरीराला योग्य वळण मिळून शरीर डौलदार, नजाकतभर म्हणजे ग्रेसफुल बनतं. रेग्युलर प्रॅक्टिस केली की रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ब्लड सर्क्युलेशन नीट होतं, लंग्सचा व्यायाम होतो, लठ्ठपणा दूर होतो आणि शरीरातल्या चरबीचं निरसन होतं. चयापचयाची क्रिया असते ना, जी चयापचयाची क्रिया ती सुरळीत होते. हे एक मला वाटतं ऍडिशनल बेनिफिट असं आहेच. त्यामुळे एकंदरच नृत्याची प्रॅक्टिस केली की शरीर सौष्ठव प्राप्त होतं असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे वैशालीताई, मनोरंजनाबरोबर व्यायाम ह्या दोन घटकांबरोबर मला आता लीनाताई तुमच्याकडे वळायला आवडेल. ह्याच मुद्द्यांवरती आपले विचार ऐकायला आवडतील. मला नक्कीच बोलायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा तर मी वैशालीताई आणि सगळ्या मंजिरियन्स खूप मनापासून आभार मानते, कौतुक करते की इतके वर्ष हा नृत्याचा वारसा जपतो आहोत आणि आत्ताच्या पॅन्डेमिकच्या कालखंडात ऑनलाईन पद्धतीने हे ज्ञान अनेक आमच्यासारख्या आणि माझ्यापेक्षा सिनियर अनेक लोक, अनेक गुरु ह्या तुमच्या ज्ञानयज्ञात सामील झाले. आजपर्यंत इतक्या तुमच्या सत्र झाली ह्या मुलाखतींची आणि प्रत्येक विषयांवर तुम्ही इतक्या चांगल्या चर्चा घडवून आणल्यात. त्याचा एक छोटासा भाग व्हायला मला आज खूप आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद. आणि आपला आजचा खूप जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकच नृत्यकाराला ह्या विषयावर खूप मनापासून बोलायला आवडतं. कितीही वेळ दिला तरी ह्याच्यावर आम्ही बोलू शकू कदाचित. आणि पहिला प्रश्न तर इतका छान आहे की शरीर सौष्ठव कसं नृत्यामध्ये मिळतं. तर मला तर असं वाटतं की शरीर सौष्ठव जसं वैशालीताई म्हणल्या तसं तो ऍडेड बेनिफिट आहे. म्हणजे नृत्याचं मूळ हे तुमच्या आत्मिक आनंदात आहे. आणि मला वाटतं की आजच्या बदलत्या जीवनशैलीला सामोरं जाताना प्रत्येक स्त्रीला किंवा कदाचित पुरुषाला सुद्धा नृत्याची खूप चांगली सोबत मिळेल असं मला कायमच वाटत आलंय. मी अनेक तऱ्हांनी लहान मुलींशी शिकवताना त्यांच्याबरोबर नृत्याच्या मुद्रा, मुवमेंट, बारीक हालचाली शिकवते तेव्हा मला नक्कीच जाणवतं की शरीरातला प्रत्येक कण ह्या नृत्यामुळे सजीव होत जातो. आणि त्या कणाबरोबर तुम्हाला तो अवेअरनेस शरीराबद्दल प्राप्त होतो की तुम्ही बारीकशी हालचाल, पापणीची हालचाल करण्याचं, चष्मा आहे पण हाताची पापणीची हालचाल पण नृत्यामध्ये करायला लावतात. आणि असं परदेशी काही लोकांच्या, मला वाटतं त्यांच्या अभ्यासात असं सिद्ध झालंय की फक्त स्पोर्ट्स नाही तर नृत्य हे कदाचित सगळ्यात जास्ती प्रमाणात शरीरातले प्रत्येक अवयव, त्याचा जास्तीत जास्ती फायदा, त्याचे बेनिफिट्स आणि त्याचा वापर करायला शिकवतं. कारण आपल्याला नक्की माहितीये की कुठल्याही स्पोर्ट्स किंवा कुठलाही व्यायाम करताना तो समूह असू देत किंवा एकल असू देत, कुठल्याही पद्धतीचा खेळ खेळताना तो माणूस शरीराने कसा दिसतोय, कसा हलतोय, त्याच्या शरीरातले कुठले अवयव वापरले जातायत, नाही जातायत, याचा जसा बारकाव्याने अभ्यास आताच्या खेळाडूंचा होतो तसा नृत्याचाही होऊ शकतो. आणि त्याच्यात मला वाटतं चेहऱ्याच्या अवयवांपासून कदाचित हाताच्या बोटांच्या टिप्स पर्यंत, पायाच्या बोटांच्या टोकापर्यंतचे सगळे अवयव आपण वापरतो. आणि एका तऱ्हेने पूर्ण लहानपणापासून मोठेपणापर्यंत नृत्य शिकत जर गेलात तर हे सगळे अवयव वापरण्याची सवय लागते.
मी कायम माझ्या लहान मुलींना जेव्हा आळशीपणा करतात तेव्हा त्यांना सांगते की हात वळवायला आळशीपणा करू नका, तितकी मान वळवा, मुवमेंट करताना वर पाहिलं तर वरतीच नजर राहते, खालती कधी आणायची. हे सगळं सांगताना मी त्यांना म्हणते की माणूस एकदा कधीतरी माकड होता आणि तो जेव्हा झाडावरनं राहताना खाली उतरला तेव्हा त्याला त्याची जी शेपटी होती त्याची गरज वाटेनाशी झाली. त्याला बॅलन्स सांभाळायला, त्याचं शरीर सांभाळायला त्या शेपटीची गरज वाटेनाशी झाली आणि शेपटी झडली. आता तुम्ही अशा क्षणात आहात, तांत्रिक बदल इतके आहेत की आताच्या तुम्हाला जीवनशैलीला सामोरं जाताना तुम्ही शरीरातले जितके कमीत कमी अवयव वापराल तितके त्यांची क्षमता कमी कमी होत जाईल. ह्या तऱ्हेने मला वाटतं जितकं नृत्य मुलीबरोबर वयाच्या 6व्या-7व्या वर्षीपासून ते अंतिम दिवसांपर्यंत जर नृत्य असेल तर त्यातनं जो आनंद मिळतो त्याच्याबरोबर शरीर वापरायची आणि आनंदमय रीतीने वापरायची सवय होत राहील. शिवाय एक मुद्दा मला वाटतो जास्ती करून मुली शिकतात नृत्य किंवा बायका करतात ह्यासाठी की हार्मोनल चेंजेस मधनं जेव्हा एखादं शरीर स्त्रीचं जातं तेव्हा त्या प्रत्येक वेळेला त्या शरीराला अत्यंत सुंदर तऱ्हेने वापरत राहायची जी सवय असते त्यामुळे एक प्रकारचे चांगले हार्मोन्स स्रवतात आणि ते सगळे बदल स्त्रीला आनंदाने सामोरे जाता येतात. म्हणजे कुठलेही कदाचित लहान वयातले 13, 14व्या, 12व्या वर्षीचे असू देत किंवा पुढचे 40 नंतरचे बदल असू देत स्त्री शरीरातले, ते त्यांना खूप पॉझिटिव्हली घेता येतात. त्यामुळे त्यांना शरीराबद्दलचा अवेअरनेस असतो, सौष्ठव अगदीच प्राप्त होतं. वैशालीताईंनी सांगितलं पण प्रत्येक अवयव वापरल्यामुळे सौष्ठव प्राप्त होतं. तर मला वाटतं नृत्य निश्चितच तुम्हाला वयाच्या लहान वयात हातात मिळावं आणि शेवटपर्यंत सगळ्यांबरोबर राहावं. अतिशय महत्वाचं आहे. नक्कीच लीनाताई, म्हणजे आता तुम्ही बोलत असताना मला आमच्या गुरूंनी शिकवलेला मुग्धा, मध्य आणि प्रगल्भा या नायिका करतानाच्या आमच्या हालचाली आठवल्या आणि ते अनुभव एकदम कुठेतरी रिलेट झाल्यासारखे वाटले लीनाताई. थँक्यू सो मच. मनाली ताई, आता मला तुमच्याकडे वळायला आवडेल. आज आपण बघतोय की ह्या करंट सिच्युएशन मध्ये कोरोना सारख्या परिस्थितीमुळे अगदी कलाकार जरी धरला तरी कुठेतरी एक नैराश्याचं सावट येईल की काय अशी भीती वाटत होती. मग अशा नैराश्यावर मात करण्यासाठी कथक नृत्य उपयुक्त ठरतं का मनाली ताई? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या गुरु डॉक्टर सो मंजिरी देव, तालमणी पंडित मुकुंदराज देव यांचे आशीर्वाद घेते. तसंच माझी बालमैत्रीण वैशाली, संगीताचार्य वैशाली दुधे यांची आणि तिच्या सगळ्या मंजिरियन यांची मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला आज या कार्यक्रमात आमंत्रित केलं. तर आणि लीनाताई केतकर यांना पण मी पहिल्यांदाच भेटते, त्यांनाही लीनाच म्हणणार आहे. सो म्हणजे सगळ्यांना नमस्कार. आणि मला असं वाटतं की हा नृत्यस्पंदन कार्यक्रम खूप दिवस चाललाय आणि मी बघते तो. तर ह्याच्यात आपण नृत्याची घराणी, परंपरा, टेक्निकल गोष्टी ह्याचा खूप चर्चा झालेली आहे. आणि आजचा विषय हा काय म्हणतो, जे डान्स शिकत नाहीत त्यांच्या दृष्टीने पण खूप जवळचा विषय आहे. त्यामुळे म्हणजे आत्ताच वैशाली आणि लीनानी शरीर सौष्ठवाबद्दल सांगितलं, तसंच नैराश्याबद्दल मी सांगू इच्छिते की नैराश्य म्हणजे काय. तर एखाद वेळेस हल्लीच्या मुलांना नैराश्य म्हटलं की कळणार नाही. तर नैराश्य म्हणजे हल्लीच्या सोप्या भाषेत डिप्रेशन, जे म्हणजे आपण रोज म्हणतो की अगदी डिप्रेस वाटतंय. म्हणजे मुलींच्या तोंडात तर हे कायम असतं, अगदी डिप्रेस होतंय, मी डिप्रेशन आलंय मला वगैरे, अशा टाईपचं अगदी सहज छोटी छोटी मुलं पण बोलतात. तर हे नैराश्य हे हल्ली अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आहे. आणि या नैराश्याचं मूळ आहे ते स्ट्रेस किंवा ताणतणाव, मेन हे आहे. बाकी व्यक्तिसापेक्ष भरपूर कारणं आहेत. तर म्हणजे लहान मुलांना काय अभ्यासाचा ताण असतो, काय हल्ली कशाचाही ताण येऊ शकतात मुलांना. म्हणजे आपल्या क्लासमध्ये मुली येतात त्याच्यावरनं आपल्याला कळतं की काहीही त्यांना ताण, म्हणजे आपण एवढंसं ओरडलं तरी त्यांना ताण येऊ शकतो. म्हणजे इतकी हल्ली सगळ्यांची मनं नाजूक झालेली आहेत. आणि मिडल एज वाल्यांना पैसे कमवणे, आहे त्या पैशात घर म्हणजे भागवणे, बायकांना बाई आली नाही, म्हणजे कशाचंही येऊ शकतं डिप्रेशन. आणि म्हाताऱ्यांना काय आजारपण, पैसे, असं अनेक कारण असू शकतात. आणि मेनली डिप्रेशन म्हणजे जसा आनंद, राग, संताप किंवा आश्चर्य ह्या जशा भावना आहेत, तसं नैराश्य ही पण एक भावना आहे खरं म्हणजे.
म्हणजे ती आपल्याला येत असते त्याच्या, आणि तसा आजार व्हायला तो खूप ताणावा लागतो. म्हणजे की आपल्याला म्हणजे त्याची लक्षणं पण खूप आहेत, की काय झोपच येते, खूप भूक लागते, किंवा आत्मविश्वास राहत नाही, चिडचिड होते, अशी त्याची लक्षणं पण अनेक आहेत. म्हणजे एक दिवस आपल्याला खूप झोप आली म्हणजे आपण नैराश्यात गेलोय असं होत नाही, हा आजार होत नाही, हे तात्पुरतं असतं, हे नैराश्य तात्पुरतं असतं. पण त्याचा आजार व्हायला हे जर समजा 1 महिने 2 महिने मला काही करावंसच वाटत नाहीये, मला झोपूनच राहावंसं वाटतंय, मला काही आत्मविश्वास, ही अशी कंडिशन जर कंटिन्युअस चालू राहिली तर म्हणता येईल की ह्याला डिप्रेशनचा आजार झाला, आणि मग त्यासाठी एखाद्या वैद्यकीय मदत घ्यायची गरज आहे. म्हणजे मी इथे हे सांगू शकते की मी कोणी मानसोपचार तज्ञ किंवा मनोविकार तज्ञ नाहीये, पण एक कथक डान्सर आहे, लहानपणापासून नृत्य शिकतेय, त्यामुळे मी कथक बद्दल बोलू शकते की कथक कसं उपयोगी येऊ शकतं. कारण प्रत्येक जण या डिप्रेशन मधनं जात असतो लाईफ मध्ये आपल्या. सो मला असं वाटतं की कथकच असं नाही, कोणतीही कला जरी आपण शिकलो किंवा एखादा खेळ किंवा एखादा छंद आपण जोपासला तरी आपण ह्या येणाऱ्या नैराश्यावर मात करू शकतो. कारण एकतर कथक शिकल्यामुळे किंवा कोणतेही शास्त्रीय नृत्य शिकल्यामुळे आपण आता त्यांनी सांगितलं तसं पूर्ण शरीराचा आपण उपयोग करतो नाचताना. की मेन आपण पाय आपटतो जमिनीवर, पाय आपटल्यावर आपल्या पायात भरपूर सगळ्या जवळजवळ शरीराच्या नसा असतात, त्यामुळे आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं. त्यामुळे आणि शरीर आणि मन ह्या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. म्हणजे एखाद्याचं शरीर चांगलं नाहीये, मीन्स तब्येत चांगली नाहीये, तर आपोआपच तो मनाने खचून जाणार आहे, नैराश्याकडे जाणार आहे. किंवा एखाद्याचं काय म्हणतो, मनाने हे शरीराने खूप बळकट आहे पण मनाने अगदी खचलेला आहे पूर्ण, तरी होणार नाही. त्यामुळे शरीर आणि मन हे दोन्ही गोष्टी चांगल्या स्ट्रॉंग असल्या पाहिजेत जर चांगलं लाईफ जगायचं असेल तर. सो मला वाटतं कथक हे दोन्ही स्तरावर काम करतं. ते म्हणजे हे पण आहे, आर्ट आहे, त्यामुळे मनाला आनंद देणार आहे, आणि साईड बाय साईड व्यायाम पण आहे. ह्या दोघांची जर योग्य सांगड घातली माणसानी तर नक्की त्याला चांगलं जीवन जगण्यासाठी उपयोग होऊ शकतो. की कथक मध्ये इतके प्रकार आहेत की एक तर पूर्ण शरीराची हालचाल होते, अगदी डोळ्यातल्या भावलीपासून ते मोठे मोठे जे अवयव त्याची हालचाल होते, आणि ती हालचाल म्हणजे अशी उगाचच नाही होत, ती आपल्याला हेतुपुरस्सर करावी लागते किंवा तालबद्ध लयबद्ध करावी लागते. त्यामुळे आपल्याला आपला मेंदू सतत जागा ठेवावा लागतो. असं नाही की एक म्युझिक चाललंय डिकचॅक डिकचॅक वाचतोय काही, पण असं नाही चालत आपल्याला. किंवा असं की जिथे आपला हात आहे तिथे आपली दृष्टी गेली पाहिजे, असे काही बेसिक रूल्स आहेत कुठल्याही शास्त्रीय कलेचे. तर त्यामुळे आपोआपच आपलं सगळं जे काय मनाला जी मरगळ आली असते किंवा दुःख झालं असेल, काय आपल्याला फ्रस्ट्रेशन आलं असेल, ते आपण थोडा वेळ तरी विसरतो आणि त्या आपल्या नृत्याच्या प्रवाहात आपण झोकून देतो. आणि असं म्हणजे मला तर वाटतं की अध्यात्म किंवा आपण का करतो की देवाचं नाव घ्यावं, की आपल्याला एक मनाला बळकटी यावी ह्याच्यासाठी एक जप करतो. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं की देवाशी संधान मानण्यापेक्षा मला वाटतं की मनाची बळकट होण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल आहे प्रत्येकाची. सो मला वाटतं की कथक मध्ये तत्कार हे जप सारखेच आहे, जपासारखेच आहे, की जर आपण ताथे देता आथे देता ताथे देता आथे देता असं मनापासून करत राहिलो तर मला वाटतं की जो आत्मिक आनंद आपल्याला मिळेल तो नक्कीच आपल्याला नैराश्यापासून दूर खेचेल. म्हणजे शरीरही चांगलं होईल आणि आपलं मनही आनंद, म्हणजे वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. हे नृत्य शिकल्यावरच कळू शकतं की काय आनंद मिळतो, की भावनांचं प्रगटीकरण आपल्याला करता येतं. म्हणजे आपोआपच आपण आपल्या मनाकडे बघायला शिकतो, कारण आपल्याला दुसरी कॅरेक्टर्स आपण प्ले करतो. समजा सीतेचा रोल करतो, म्हणजे नृत्यातून दाखवतो. सो आपल्याला दुसऱ्या माणसाचं मन जर कळू शकतं की अरे सीता कशी तेव्हा वागेल किंवा द्रौपदीला काय वाटलं असेल, असं जेव्हा फील आपण दुसऱ्याचं मन करू शकतो तेव्हा मला वाटतं नक्की आपल्याला आपलं मन सुद्धा कळेल की काय आहे. सो मला वाटतं नक्कीच कथक हे नैराश्याकडे जाऊ नये म्हणूनच उपयोगी पडेल. अगदी खूपच झालं नैराश्याचा रोग आजार झाला तर मात्र डॉक्टरकडे जावं, पण नैराश्यापर्यंत जाऊच नये त्या आजारापर्यंत, ह्यासाठी कथक नक्कीच उपयोगी आहे.
नक्कीच. म्हणजे मनाली ताई, मनावरची मरगळ झटकण्यासाठी आणि मनाच्या बळकटीसाठी आपल्याला कथक नृत्य उपयोगी पडूच शकतं. ह्याच घटकांना धरत ती लीना ताई तुमच्याकडे येते, तुमचा अनुभव ह्याविषयीचा ऐकायला आवडेल. जसं आता मनाली ताई म्हणाले आपल्याला की तात्कालिक नाही, ठीक आहे, तात्कालिक नैराश्य हा एक खरं म्हणजे समाजाला 20व्या शतकात जोडलेला फार मोठा आजार आहे. आणि जसं अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं तसं साधारण 80-90% लोकांना तात्कालिक नैराश्याला सामोरं जायला लागतं. मगाशी म्हटलं तसं की युग बदलतंय, सगळी धकाधकी आहे जीवनात, तर त्यामुळे अनेक ताणतणाव निर्माण होतात. तर ते ताणतणाव नैराश्यापर्यंत न्यायचे का नाही, किंवा त्याला नैराश्य नाव दिलं नाही तरी त्याला तात्पुरतं तरी काहीतरी आपल्याला उपाय शोधायला लागतात. आपल्या लेव्हलवर त्याला डील करायला लागतं. पालकांना मुलांच्या नैराश्याशी काहीतरी उपाय शोधायला लागतात. तर ह्यासाठी मनाली ताई म्हणल्या त्याप्रमाणे अनेक कला निश्चित उपयोगी आहेत. आणि नृत्यासारखी कला मी म्हटलं तसं की अनेक तऱ्हांनी शरीराचा वापर होतो, त्यामुळे नृत्य निश्चितच खूप उपयोगी पडतं. सर्व मुवमेंट्सचा वापर असतो, शरीराला ऑक्सिजन मिळत राहतो आणि शरीर पॉझिटिव्हली रिॲक्ट करत जातं. अनेक आजारांमध्ये आपण बघतो की सायकोसोमॅटिक आजार ज्याला म्हणतात, की जो मनाचा शरीराशी संबंध असतो आणि त्यामुळे काही आजार होतात. तर त्या तऱ्हेने मनाला आल्हाददायक गोष्टी ज्या असतात त्या कराव्यात, असं नैराश्याच्या उपाययोजनेतही अनेक लोक सांगतात. म्हणजे काउन्सिलर्स ह्याचा सल्ला देतात की तुमच्या मुलाला कुठल्या तरी कलेशी जोडून द्या, कारण त्याच्यात जो मनाला आल्हाददायकपणा म्हणजे तो मिळतो, किंवा त्याला एक रंजनात्मक साधन मिळतं की ज्याच्यात तो रमत जातो. त्यामुळे नैराश्याशी मात करण्यात निश्चित ह्या काही आजारांपर्यंत पोचायच्या आधीच शरीर आणि मन तयार व्हायला लागतं. तसंच नृत्यासारखी कला साधारणपणे नृत्य वर्गात अनेक मुलींबरोबर एका वेळी सांघिकरित्या शिकली जाते. त्याच्यात थोड्या फार प्रमाणात आपल्याला आपापसातली कॉम्पिटिशन, दुसऱ्याला चांगलं म्हणता येणं, दुसऱ्याचे दोष जरी पाहिले तरी ते आपल्या मनात ठेवून आपल्यात ते न येऊ देणे, हे काही गोष्टी आपोआप शिकल्या जातात. नृत्य परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे स्टेजवर जायची हळूहळू सवय झाली की त्यामुळे अनेक व्यक्तिमत्वात बदल येतात, कॉन्फिडन्स साहजिकच निर्माण होतो. त्यामुळे मला वाटतं जो स्टेजवर जायला शिकतो आणि नृत्य करता येतं, त्याला समजा असं झालं की काही कारणामुळे, अनेक कारणं असतात, त्यामुळे जर एखादा तुकडा चुकला, एखादी मुवमेंट चुकली, तरी ती ओलांडून परत पुढे जोडलं जायचंय पुढच्या मात्रेला, ही एक भावना कलाकाराला, स्टेजवर जाणाऱ्या कलाकाराला नेहमी शिकावी लागते, की जीभ नाही काढायची बाहेर, मनात त्याचा सल नाही ठेवायचा. ज्या मुली शिकतात त्यांना ह्या सगळ्यातनं पुढे जायला लागतं. आणि मला वाटतं हा आयुष्यासाठी फार मोठा धडा असतो की जे झालं ते गेल्या मात्रेत झालं, गेल्या आवर्तनात झालं, पुढच्या समयपासून परत एक नवीन आवर्तन चालू होणार आहे, जे नवीन एक कुठली तरी बंदिश, नवीन घटना, नवीन चांगलं काहीतरी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. हा एक पॉझिटिव्ह विचार निश्चितच स्टेजवर जाणाऱ्या कलाकाराला शिकता येतो. याखेरीज मला वाटतं अलीकडच्या काही काळामध्ये परदेशी संकल्पना ही पण डान्स मुवमेंट थेरपी अशी एक संकल्पना खूप रुजते आहे. अनेक नृत्य कलाकारांना ते करिअर म्हणूनही पुढे एक ऑप्शन दिसतोय. मुवमेंट्समुळे जे आपल्याला शरीराबद्दलचं भान निर्माण होतं, शरीराकडे आपण पॉझिटिव्हली बघायला शिकतो, आपण आपल्या शरीरावर प्रेम करायला शिकतो, बारक्यात बारक्या अवयवाला आपण आपलाय, चल तू कर असं म्हणतो, आणि ते सगळं आपोआप एका चांगल्या चालणाऱ्या मशीन सारखं चालायला लागतं. आणि संगीताच्या जोडीने तर ते अजून काय म्हणतात, मेलोडियस चालायला लागतं कदाचित. त्यामुळे सर्व स्तरांनी मन आणि शरीर एक सलग चाललं तर मला वाटतं फार चांगली गोष्ट आहे. तर ती नृत्यामुळे निश्चित नैराश्याला, ताणाला दूर घालवायला उपयोगी आहे. त्यामुळे मला वाटतं की नृत्यासारखी कला निश्चित मुलांबरोबर असावी काय. म्हणजे लीनाताई, कथकच्या नवीन आवर्तनाची नवीन सव, येणारी पहिली पुढची मात्रा, ही जणू काही नव्या आरंभ, ह्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कडे नेणारी, या पॉझिटिव्ह अप्रोच कडे नेणारी आहे. याच अप्रोच सकट मी वैशालीताई तुमच्याकडे वळतीये. कथकचा आंगिक अभिनय हा व्यक्तिसापेक्ष असतो का? बघ, आंगिक अभिनय, एकतर आपण आता कथक बद्दल बोलतोय, ही एक शास्त्रीय नृत्य कला आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य कलांचा आंगिक अभिनय हा व्यक्तिसापेक्ष असतो हे विधान नाही मी करणार. हा व्यक्तिसापेक्ष नसणार, पण
कारण काय माहितीये का, शास्त्रीय नृत्यांचं शास्त्र बांधलेलं असतं, ते शास्त्र संमत असतं, शास्त्रकारांनी त्याची रचना केलेली असते आणि त्यानुसार शरीराचे अंग उपांग प्रत्यंग असे मानवी शरीराचे भाग कल्पून त्या भागांना पुन्हा त्यांचे बारीक म्हणजे उपांगाचे बारीक बारीक म्हणजे हस्ताभिनय, पादाभिनय, डोळ्यांचा दृष्टीभेद, ग्रीवाभेद, कटीभेद असे असंख्य भेद त्यांनी मांडून ठेवलेले आहेत, लिहिलेले आहेत, लिखाण केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ते कथक सारख्या सगळ्या शास्त्रीय नृत्य 8च्या 8 शास्त्रीय नृत्य शैलींमध्ये ते त्याच प्रकारे साकारले जावेत अशी अपेक्षा आहे. आणि आपण शिकवतोय, म्हणजे आम्ही शिकवताना पताक हस्त म्हटलं तर प्रत्येक, मी काय, मनाली काय, लीना काय, आम्ही सगळ्याजणी पताक हस्त असंच शिकवणार आहोत. मयूर म्हटलं की आमची बोटं अशीच होणार आहेत आणि आम्ही आमच्या विद्यार्थिनींकडून तेच एक्सपेक्ट करणार आहोत. त्यामुळे अंगिक अभिनय हा शास्त्रसंमत असतो, पण तो इथे व्यक्तिसापेक्ष ना त्याला वळण मिळतं. ते कसं मिळतं मी तुला सांगते. गंमत म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की अंगिक अभिनय किंवा नृत्य हे व्यक्तीला शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमतेवरती परिणामकारक, सकारात्मक परिणामकारक ठरतं, तेव्हा त्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवतं, तेव्हा त्या व्यक्तिमत्वाचे सुद्धा मला असं वाटतं की नृत्य संगीतात काही इनपुट पडतात. तर ते इनपुट असे पडतात की आता आपण सगळ्या नृत्य शिकत तर आलेच आहोत, म्हणजे लहानपणापासून आपण नृत्य शिकत आलेलो आहोत. आपल्या बरोबर आपल्या मैत्रिणी शिकायच्या, जसं मी आणि लीना शिकायचो, आम्हाला बाई एकत्र शिकवायच्या, पण आम्ही एकत्र शिकताना आम्ही दोन वेगळी व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायचो आणि आमचं नृत्य एकमेकीला पूरक असायचं, कारण आम्ही कायम एकत्र नाचायचो, कायम आम्ही एकत्रच नाचलेलो आहोत. म्हणजे लग्न होईस्तोवर आम्ही दोघी एकत्रच नाचलेलो. इनफॅक्ट मला वाटतं लीना आत्ता बाईंच्या 40-42व्या वर्धापन दिनी सुद्धा आपण एकत्रच नाचलो तर राणा. त्यामुळे आम्ही एकत्रच नाचत आलो आहोत. जेव्हा जेव्हा बाईंसाठी, मला वाटतं मी नाही, मनाली, सॉरी, हा इथे मी मनाली म्हणते, मला सवय लीना म्हणायची, मनाली आणि मी एकत्रच नाचत आलो आहोत. पण त्याचं जे प्रेझेंटेशन आहे त्यामध्ये आमच्या दोघींच्या प्रेझेंटेशन मध्ये थोडासा फरक असायचा, कारण तो व्यक्तिमत्वाचा भाग असतो. त्यामुळे ह्या ठिकाणी अंगिक अभिनय व्यक्तिसापेक्ष असू शकतो. अर्थात व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती परिणामकारक जेव्हा ठरतो, म्हणजे मला असं वाटतं त्या अंगिक अभिनयामध्ये जसं मी जर एखादी व्यक्ती अतिशय चंचल असेल, खूप चंचलता आवश्यक सुद्धा आहे थोड्या प्रमाणामध्ये नृत्यासाठी, नृत्य कलेसाठी, कारण इतकं लयकारी आणि सगळं करायचं तर तुम्हाला थोडंसं चंचल असणं स्वाभाविक आहे. पण त्या चंचलतेला सुद्धा आम्हाला सटलतेची जोड द्यावी लागते, तरल नृत्य करावं लागतं. तर ते हळूहळू नृत्यकला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अशी परिणाम करते की तो अंगिक अभिनय सटलतेकडे जायला लागतो, चांचल्य कमी होतं आणि स्थिरता यायला लागते त्या नर्तनामध्ये. आणि ह्याच्या उलट काही जणी अगदीच अंग हलतच नाही, म्हणजे शैथिल्य असतं त्यांच्या नृत्यामध्ये, म्हणजे आपण ज्याला अगदी आम भाषेत अरे हल, ढब्बूपणा, सोड थोडा, आळस सोड थोडा म्हणतो, त्या मुली सुरुवातीला जर थोड्या हलत नसतील तर ऍट द एंड ऑफ द डे, म्हणजे एक काही दिवस शिकल्यानंतर त्या थोड्याशा त्याच्यामध्ये लोणच्यासारख्या मुरायला लागल्या नृत्यामध्ये, त्यांच्या अंगात ते नृत्य मुरायला लागलं की त्यांच्याकडे ते चापल्य येतं, तो आळस झटकला जातो, चापल्य येतं. तर असा तो अंगिक अभिनय व्यक्तिसापेक्ष असतो की तो व्यक्तिमत्वागणिक बदलतोही, व्यक्तिमत्वागणिक आपल्याला दृश्य सुद्धा, कारण नृत्य दृश्य कला आहे. त्यामुळे ना म्हणजे रंगमंचावर तुम्ही मुलींचं नृत्य पाहत असताना 4 मुली नाचत असतील तर कधी कधी, आणि टीचर्स ना तर म्हणजे शिकवणाऱ्या गुरुला तर म्हणजे पहिलं तत्तच शिकवलं की त्या मुलीचा स्वभाव आमच्या लक्षात येतो. हे अगदी प्रत्येक गुरु सांगेल की नाही मला कळलं ही मुलगी भयंकर महाभयंकर आळशी आहे, किंवा ही मुलगी प्रचंड हुशार आहे, किंवा ही मुलगी नाही ही खूप सिन्सिअर आहे. हे त्यांच्या म्हणजे त्यांनी तोंडातून शब्दही नाही काढला आणि आम्ही शिकवलेले नुसते हस्तक केले तरी त्यांच्या मुवमेंट्स मधून आम्हाला ते सहज लक्षात येतं की हिच्या शरीराबरोबर हिची मानसिक स्थिती कशी आहे, व्यक्तिमत्व कसं आहे. तर अशा प्रकारे तो व्यक्तिसापेक्ष असतो. नक्कीच वैशालीताईंच्या या विचारांबरोबरच मी तुमच्याकडे येते लीनाताई.
आपले यावरचे विचार ऐकूया आपण. वैशालीताई म्हणल्या त्याप्रमाणे शास्त्रांनी संमत केलेले जे नियम आहेत त्या नियमात ते साहजिकच शास्त्रबद्ध आहे, नियमबद्ध आहे आणि ते त्याच तऱ्हेने शिकवलं जातं. पण ते व्यक्तिनिरूप बदलतं का? तर हो बदलतं, जसं वैशालीताई म्हणल्या तसं. कारण एका गुरुनी शिकवलेलं त्या म्हणतात त्याप्रमाणे दोन शरीरांनी किंवा मनांनी त्याला दिलेले प्रतिसाद वेगळे असतात. त्यामुळे मला वाटतं ते बदलतं. ह्याखेरीज म्हणजे जसं त्या म्हणतात तसं व्यक्तिमत्व वेगळी असतात, ती त्यातनं दिसतात. याबरोबर मला वाटतं की वयानुरूप पण ते बदलतं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या छोट्या मुलीला 7व्या-8व्या वर्षी क्लासमध्ये आलेलं बघतो, त्यानंतर तिची शरीराची चणही बदलत जाणार असते, पण तिचा नृत्याबद्दलचं आकलन बदलत जातं किंवा तिला शिकवले गेलेले धडे बदलत जातात. म्हणजे पहिल्या वेळेला तिला समजा घुंगट शिकवायचं असेल तर तिला तत् ता थे, मग मुद्रा बदल तत् आ थे, मग त्या थेईला तिकडे बघितलं पाहिजे, तत् ता थेईला इकडे बघितलं पाहिजे, असं शिकवलं जातं, जे की अगदी बरोबर आहे. टेक्निकली शिकवायला पाहिजे, तांत्रिक दृष्ट्या मूल व्यवस्थित शिकायला पाहिजे. पण हळूहळू जसं होतं तसं ती पुढे ती मुवमेंट तिला सोपी जायला लागते, तारुण्य सुलभ भावना निर्माण व्हायला लागतात, मग त्या घुंगटचा अंदाज येतो. मग हळूहळू कदाचित तिला त्याच्यातले बारकावे नजरेचे जसे असतात ते दिसायला लागतात की तत् आ थे तत् ता थे तत् आ थे तत् ता थे हे यायला लागतं. त्याप्रमाणे वयानुरूप निश्चित त्याच्यात बदल होत जातात. ह्याखेरीज वयानुरूप म्हणताना कदाचित याही भावनेच्या पुढे जाऊन भक्तिरसाशी आयुष्यातली मनाची जेव्हा भावना अवस्था ती येते तेव्हा भक्तिरसातल्या रचना वेगळ्या दिसायला लागतात. अनेक तऱ्हांनी माणूस त्याच्याकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टीने बघायला लागतं. याखेरीज मला असं वाटतं की माणसाच्या नृत्यकार म्हणून एरवी असलेल्या व्यक्तिमत्वावरचे संस्कार जे असतात ते त्याला व्यक्तिनिरूप बदल करायला उद्युक्त करतात कदाचित. म्हणजे मला अतिशय माहितीचं आहे हे उदाहरण म्हणून सांगते की माझ्या गुरु क्षमाताईंच्या गुरु म्हणजे दादा गुरु रोहिणीताई भाटे यांचा वाङ्मयाचा व्यासंग होता, त्यांचा संगीताचा अभ्यास होता. तर त्यांनी केलेल्या अनेक रचनांमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांनी एकेका शब्दाला ची फोड उकल अशी केली आहे जी अभिनयातनं त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचायची. आणि ते एक एक उकल ती बघताना आमच्यासारखे विद्यार्थी कितीही लांबनं बघत असू देत ऑडिटोरियमच्या शेवटच्या ओळीतनं आम्ही दिग्मूढ होऊन जायचो आणि डोळ्याची पापणी न लावता आम्ही तो अभिनय बघू शकायचो. आणि तो करायचा प्रयत्न करत किंवा त्यांनीच शिकवलेल्या विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेला त्यांच्या खालच्या बघत जाऊ तसं आम्हाला ती चळत वाढली, म्हणजे त्यांचा प्रगल्भता वाढत गेलेली दिसायची. आणि शेवटचा रोहिणीताईंचा अभिनय म्हणजे कळस सगळ्यावरचा असा असायचा. तर मला वाटतं वयानुरूप तो बदलतो, शिवाय शैलीनुरूप बदलतो. अनेक शैली गुरूंच्या इन्फ्लुएन्समुळे बदलतो. काही जण प्युअर डान्सशी खूप चांगलं जोडून घेऊ शकतात, शुद्ध नर्तनाशी. त्यांचा ते करतानाचा सुद्धा मुखज अभिनय कदाचित फार सुंदर असतो. आणि काहींचा अभिनय पक्षातले अभिनय रचना करताना काही चेहराच हलत नाही, काहींचं असं वाटतं की यांनी काही हलवलं नाही तरी इतका पोचतोय. तर तो व्यक्ती सापेक्ष असतो आणि त्याला अनेक पदर कारणीभूत असतात, अनेक गोष्टी कारणीभूत असतात निश्चितच. खरंय. म्हणजे लीनाताई, लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो विद्यार्थी जीवनामध्ये की कॉपी करणं चुकीचं आहे. पण मला आता असं तुमच्या ह्या उदाहरणावरनं, प्रात्यक्षिकावरनं किंवा रोहिणीताईंचं आपण जे उदाहरण दिलं प्रात्यक्षिकासकट ते पाहिलं की असं वाटलं की गुरुला कॉपी करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा अनेक जन्मांची पुण्याई लागेल, असं जणू काही कथक नृत्यशाली मुद्द्याबरोबरच मी आता मनालीकडे येतेय. शालेय शिक्षणाच्या बरोबरीने कथक नृत्याचं प्रशिक्षण उपयोगी ठरतं की ताण निर्माण करतं? हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मनालीताई. हो, एकदम खूपच चांगला प्रश्न आहे. आणि म्हणजे क्लासला मुलगी जेव्हा पहिल्यांदा घालतात तेव्हा पालकांच्या मनात इतके प्रश्न असतात की मला वाटतं आपण सगळ्यांनी ह्याच्यावर चर्चा केली त्यांना नक्की उत्तरं मिळतील. की आपल्या म्हणजे इंडियामध्ये शालेय जीवनाचा कालावधी म्हणजे एक साधारण 3-3.5 वर्षापासून 10वी पर्यंत हे शालेय जीवन झालं आपल्याकडे, म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा कालावधी. तर पहिली 2 वर्ष 3 ते 5 की चला मुलीला खेळू दे, म्हणजे नको काही असे अगदी रूल्स, असंच नाच तसंच नाच, नाच बाई काय नाचायचं ते नाच, एक
पण 6व्या-7व्या वर्षापासून जरा त्यांना थोडं काय आपण नृत्य शिकवायला सुरुवात केली. म्हणजे मला असं वाटतं की 1ली-2री हे खूप चांगलं वय आहे की नृत्य शिकायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणजे ह्याला म्हणजे पालकांना खूप काळजी असते की कसं होईल, तिला तो अभ्यास जमेल का, कारण हल्ली आपण बघतोय की शाळेत इतका अभ्यास झालेला आहे आणि इतके म्हणजे अगदी मूल शाळेत गेलं की बरोबरीने ट्युशन लावल्या जातात. म्हणजे ज्युनियर केजीत सुद्धा हल्ली ट्युशन लावणारे पालक आहेत. सो म्हणजे बरोबर आहे पालकांना वाटणं की शिकेल का माझी मुलगी, का तिला हे सगळं बर्डन होईल. आणि हल्ली म्हणजे थोडासा मुलांच्या मनाचा पण अति विचार केला जातो. त्यात तोही जरा एक जास्त वाढलेला आहे की आम्ही लहान. काय म्हणते वैशाली? म्यूटच. अच्छा, मला वाटलं काहीतरी घडामोड झाली. अच्छा अच्छा, ओके. नाही, मला वाटलं काही बोलतेस तू आपल्या लहानपणीच की आपण कसे यायचो आणि टाइमपास करायचो. मला वाटलं त्याबद्दल तू काही बोलतेस. सो मला वाटतं की जेव्हा मुलं लहान असतात की तेव्हा एक तर त्यांचा मेंदू खूप तल्लख असतो की म्हणजे आता आपण एक 50चे किंवा अगदी 25-30 म्हणू, आणि अगदी मुलं तर त्यांचा मेंदू एकदम छान तल्लख असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना पटकन समजते आणि खूप हुशार असतात ती मुलं सगळ्या बाबतीत. आणि आकलन शक्ती खूप चांगली असते. म्हणजे नुसतं बघून सुद्धा त्यांना पटापट म्हणजे निरीक्षण शक्ती चांगली असते. पुन्हा त्यांना काही तशा जबाबदाऱ्या नसतात की बाबा घरी जाऊन जेवण बनवायचंय, बाहेर जायचंय, असं कुठल्याही जबाबदाऱ्यांचं ओझं नसतं त्यांच्यावर. त्यामुळे त्यांचं डोकं रिकामं असतं काही शिकून घ्यायला पटापट. म्हणजे काय म्हणतात, स्पंज सारखी असतात मुलं, पटपट ऍब्सॉर्ब करून घेतात सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की हे वय खरं म्हणजे उत्कृष्ट वय आहे की शाळेतही जा आणि नृत्य शिक्षण किंवा कुठलीही कला शिकण्यासाठी फार चांगलं वय आहे. पण म्हणजे ह्याला जोड खरं दिली पाहिजे ती चांगल्या पेरेंटिंगची. म्हणजे सुजाण पालकत्व पाहिजे, तर मुलांना ताण निर्माण होणार नाही. समजा पालकांची अशी इच्छा असेल की काय म्हणजे इथे म्हणजे शाळेतही अगदी पहिला नंबरच आला पाहिजे किंवा 90च्या वरच गेली पाहिजे माझी मुलगी, आणि इथेही तिने अगदी म्हणजे सगळ्यात सुंदर नृत्य तिने केलं पाहिजे, असं अति कॉम्पिटिटिव्ह असतात काही पालक. आणि मग त्यावेळेला मात्र मुलांवर नक्की ताण येऊ शकतो की ते डान्स एन्जॉय नाही करू शकत. की आधी नृत्य हे एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. की असं नाही की क्लासमध्ये घातलं मग माझी मुलगी आता स्टेजवर कधी नाचेल, मग तिचं परीक्षेला कधी बसेल, अशा प्रकारे घाई नाही केली पाहिजे. की आधी त्या मुलीला त्यातला आनंद मिळू दे, त्या शिकण्यातला, की तिला कधी मिळू दे. मग आहेच, मग पुढे काय म्हणतो ते एकदा दरवाजा उघडला की सागर आहे म्हणजे कला कुठलीही. पण पालकांना धीर नसतो की त्यांना असं क्लासमध्ये आलं की आता ही कधी स्टेजवर उभी राहील, तिची पहिली परीक्षा कधी होईल, इतकं त्यांना असं घाई झालेली असते सगळ्या गोष्टींची. तर असं नाही, ही लाईफ लॉंग करण्यासारखी कला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ताण यायला पाहिजे. आता म्हणजे मी खूप म्हणजे चांगल्याने सांगू शकते की वैशाली आहे, वैशालीची मुलगी प्रियांका, ही आता CA झाली आहे, अजूनही शिकते ती. आणि बरोबरीने तिने कथ्थकचं विशारद केलेलं आहे. मी बघितलंय तिला लहानपणापासून, की मला नाही वाटत की कधी वैशालीनी तिला असं जबरदस्ती केलंय की मी नाचते म्हणून तू नाचलंच पाहिजे. ती तिच्या आवडीने नाचत होती, त्यातून आनंद घेत होती, परीक्षा पास होत होती, ती चांगली नृत्य करते अजूनही. वैशालीचा मुलगा निखिल, तोही आर्किटेक्ट आहे, पण म्हणजे तो कॅसिओ वाजवायचा ना वैशाली. हा म्हणजे त्यांनी त्यांच्या कला पण जोपासलेल्या आहेत आणि ते पुढेही गेलेले आहेत. सुनीला तू सुद्धा म्हणजे तू पण नृत्य शिकले बरोबर, ऍडव्होकेट आहेस ना, काय आहेस? हा, मला नाही वाटत की असं ताण यायला पाहिजे. आणि माझ्या बाबतीत मी सांगेन, मला काही आठवत नाही की मला काही नृत्याची आवड वगैरे होती. मला माझ्या बहुतेक आईला आवड होती म्हणून आईनी क्लासला घातलं. पण तरी म्हणजे मला कधी असं ताण जाणवला नाही की मला लहानपणी आवडत नसावं ते. आई घेऊन यायची, आई तिथे बसायची, मला नाचायला लावायची. आईचं होतं की चला काहीतरी व्यायाम होईल, तिला खेळायला नाही आवडत. माझे वडील स्पोर्ट्समन होते, ते म्हणजे व्यायामशेत वगैरे माझे दोन्ही म्हणजे भाऊ आणि बहीण जायचे, पण मला तिथेही आवडायचं नाही. मग आई इकडे चला व्यायाम तरी होईल म्हणून आई घेऊन यायची पुढे घालून. पण हळूहळू मी रमत गेले, म्हणजे मला आवडत गेलं. म्हणजे आईने असं कधी केलं नाही की अगदी तू शिकलंच पाहिजेस.
पण म्हणजे असं मला दिसायचं की बिचारी येऊन बसते, एवढी मेहनत करते, म्हणून तरी काहीतरी करायला पाहिजे. ह्याने मी शिकत गेले. पण मला नाही वाटत कधी म्हणजे त्या अभ्यासाचं आणि डान्सचं असं काही ताण आला, कारण पालक चांगले होते. त्यामुळे पालक चांगले असले की मला नाही वाटत काही ताण येऊ शकतो कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे पालकांनी थोडं धीराने घेतलं पाहिजे, मुलीला थोडा वेळ दिला पाहिजे, म्हणजे त्या डान्स क्लासमध्ये रमली पाहिजे. थोडं म्हणजे गुरुवर पण थोडं डिपेंड असतं की गुरु किती प्रेमाने शिकवतोय, किती म्हणजे त्यांना हल्लीच्या मुलांना साध्या साध्या गोष्टी म्हणजे कृष्णाबद्दल सुद्धा काही माहिती नसतं. म्हणजे ते इतक्या ह्यांनी ऐकतात की अरे वा वा, म्हणजे त्यांना फॉरेन मधल्या कॅरेक्टर्सची माहिती असते, पण कृष्ण राम ह्यांच्या गोष्टी माहिती नसतात हल्लीच्या मुलांना. म्हणजे अशी साधी गोष्ट जरी त्यांना सांगितली त्यांना इतकं आवडतं की अरे वा वा मस्त इथे गोष्टी सांगतायत अशा ह्यानी उलट छान ते हे होतात, जेल होतात. आणि मला नाही वाटत काही फार ताण वगैरे यायला पाहिजे. म्हणजे आता थोडं पालकांवर आहे, पालकांनी थोडं समजुतीने घेतलं पाहिजे. नक्कीच नक्कीच म्हणाले ताई. म्हणजे कथक हा जर महासागर धरला तर त्याच्या वाळूवरती उभे आहोत आपण, त्यातली येणारी प्रत्येक लाट ही तिच्या स्पीडनी येणार आहे, त्याचा आनंद फक्त आपण घ्यायचा आहे. आपल्याला हवंय म्हणून ती लाट लवकर येणार नाहीये, लाट तिला पाहिजे तेव्हाच येणार आहे. पण त्या प्रतीक्षेत घाई न करता त्या लाटेचा आनंद आपण विसरायचा नाही. फक्त आनंदासाठी शिकलं पाहिजे, मग काळानुरूप ठरत जातं काय करायचंय पुढे जाऊन, डान्सर व्हायचंय का लॉयर व्हायचंय ते. पण आधी आनंदासाठी शिकलं पाहिजे. खरं खरं. मला ह्याच मुद्द्यांवरती लिहिणं ते तुमच्याकडे यायला आवडेल. जसं मनाली ताई म्हणल्या तसं की नृत्याचा आनंद खूप उपभोगायला पाहिजे. तुम्ही सुनीला म्हणलात खूप उत्तम उपमा आहे की नृत्याच्या सागराच्या किनाऱ्यावर आपण सगळे आहोत आणि येणाऱ्या लाटांची वाट बघतोय. तर त्या लाटांमध्ये त्या पावलाला भिडतायत का त्या तुम्हाला अख्खं चिंब भिजवून जातायत हे हळूहळू काळ ठरवेल. तर इतकी छान उपमा आहे. आणि मला स्वतःला मी गेले 30 वर्ष किंवा अधिकच काळ नृत्याशी निगडीत आहे आणि शमाताईंबरोबर माझा खूप चांगला कालखंड गेला. त्यांच्या सुरुवातीच्या बॅच मध्ये मी त्यांच्या बरोबर रियाज केले आम्ही लोकांनी आणि खूप सुंदर काळ तो अनुभवला. त्यामुळे मला निश्चित असं वाटतं की आणि कधी अभ्यासाची आबाळ नाही झाली. म्हणजे अगदी मनापासून सांगू शकते की कधी असं नाही वाटलं. आणि उलट मला असं वाटतं की मी जितकं नृत्य अधिक जाणतेपणाने शिकत गेले तसं नृत्याने मला खूप गोष्टी दिल्या. म्हणजे जेव्हा पुढे 5वी 6वीत मला संस्कृत विषय जोडला गेला त्याच्या आधीच मी शमाताईंकडे वेगवेगळ्या वंदना शिकायला सुरुवात केली होती. शमाताई शिकवताना संस्कृत मधले श्लोक उलगडून शिकवायच्या, तर तो शब्द उलगडले जातात, त्यांचे वेगवेगळे अर्थ उलगडण्यामुळे होतात, संधी समास त्याच्यात असतात. अशा अनेक गोष्टी आपोआप मला संस्कृत श्लोक नाचताना कळायला लागल्या होत्या. त्याचं काठिण्य उच्चारांचं मला खूप आवडायला लागलं होतं. त्यामुळे संस्कृत सारखा बोजड विषय सुद्धा माझ्यासाठी नृत्याने सोपा करून दिला खरं सांगायचं तर. आणि आपल्याला सगळ्यांना तर माहितीये की ताल लयीचा अभ्यास केला म्हणजे गणित अंगात मुरतं. त्यामुळे कारण ऐन वेळचं असतं, एक मात्रा गेली की पुढची असते, हिशोब डोक्यात सतत होत राहावा लागतो. उपज सारखी गोष्ट करायला गेलो तर प्रत्येक मात्रेशी आपण नवीन नवीन तऱ्हांनी खेळ खेळत असतो, तर गणित सोपं होऊन जातं. मी माझ्या विद्यार्थिनींनाही त्यातलं गणित, वैशालीताईंनी मला वाटतं तिहाईचे हिशोब वगैरे केले, तर त्या तऱ्हेने गणितासारखा अवघड विषय सोपा होऊन जातो. ह्या अनेक तऱ्हांनी मी माझ्या एक अनोखी शाळा कार्यक्रमातही सगळे विषय नृत्याशी जोडून मुलांना शिकवायचा प्रयत्न करते. आणि कुठेतरी असं मला खूप मनापासून वाटतं की नृत्य माझ्याबरोबर आयुष्याच्या सुरुवातीपासून होतं, खूप लहान वयापासून. तर ती जी नृत्याची अमूर्त भाषा होती की ताथेईतची तिग्धा दिग्दिगची धातेटाची भाषा, ती मला अंगवळणी पडायला लागली आणि ती पाठ काही न करता होत होती. तर ती ज्याला तसा पाहिला तर अर्थ नाही, ती भाषा जेव्हा पाठ अशी पटकन होते तेव्हा तुम्हाला पाठांतराची सवय लागते. तुम्ही अख्ख्या शरीरावर काम एका वेळी करत असता, तो बोल डोक्यात म्हणत असता, तालाशी जोडून घेत असता, हात करत असता, पाय वाजवत असता, नजर करत असता. अभिनयाचं असेल तर त्याच्याबरोबर अभिनय काय करायचा आहे तो चेहऱ्यावरचा भाव एका वेळी मनात जागृत करत असता. हे सगळं जेव्हा तुम्ही एका वेळी करता तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या डान्स तुम्हाला देत जातो, तुम्हाला नकळत देत जातो. आणि त्या तुम्हाला निश्चितच अभ्यास करायला पण उपयोगी पडतात. अभ्यासच काय, आयुष्याशी झगडायला उपयोगी पडतात. तर त्यामुळे ताण निर्माण नाही होत, उलट ह्या कला तुम्हाला तरुण नेतात.
त्या जसं गीता उचलून वर आली तशी गाथा आपल्या आयुष्याची वर उचलून येते असं मला वाटतं. तर निश्चित कलांची सोबत आपल्याला ताण निर्माण न करता खूप छान पुढे नेते. आणि मनालीताई म्हणल्या त्याप्रमाणे ह्याच्यात पालकांचं आणि गुरूंचं दोघांचंही उत्तम योगदान मिळेल असं बघावं शक्यतो. अनेक नृत्य संस्था असतात, जरा जाणतेपणाने संस्थेची निवड करावी, गुरूंची निवड करावी असं मला निश्चित वाटतं. म्हणजे मग आपल्या मुलाला ते कायमची एक देणगी आपण देऊ शकतो, कलेची सोबत देऊ शकतो. त्यामुळे कला खूप छान. मला इथे थोडंसं इनपुट करायला आवडेल की आता लीना म्हणाली, मी तर लीना आणि मनालीच म्हणणार आहे. लीना जसं म्हणाली, एक तर मनालीने जे सांगितलं की सुजाण पालकत्व हे कायमच आवश्यक आहे ताण न होण्यासाठी, आणि जे आता लीना म्हणाली तो सुजाण पालकत्वाचा पुढचा टप्पा आहे मला वाटतं, आणि तो फार महत्वाचा आहे. जर आपल्या पाल्याला शिक्षणाचाही आणि कुठल्याही कलेचाही ताण निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर मुळात त्याला शिक्षण संस्था निवडताना, म्हणजे कलेसाठीची संस्था निवडताना फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी कायम माझ्याकडे चौकशीसाठी येणाऱ्या पालकांना सुद्धा हे सांगत असते की विचार करून निवड करा, गुरुची निवड विचार करून करा. कारण एकतर शाळेत सुद्धा मला असं वाटतं की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष एखादी क्लास टीचर असते आणि मुलं पुढे सरकतात. पण नृत्य किंवा ललित कलांच्या संदर्भामध्ये आणि आजही आपल्याकडे तशी गुरुकुल वेगळ्या प्रकारे गुरुकुल पद्धती आहे. तर वर्षानुवर्ष आपण एका गुरुकडे शिकतो. जशी मी आणि मनाली जवळजवळ आता 50शीचे आहोत आणि 50 त्यातली 45 वर्ष मंजिरी ते बाईंकडूनच शिकतो आहोत. तसं जसं लीना क्षमाताईंकडेच संपूर्ण जे काही प्रवास आहे नृत्याचा तिने तिथे केला आहे, जसं सुनीलानी संपूर्ण प्रवास हा माझ्याकडे केलेला आहे, तर तसा की प्रत्येक विद्यार्थिनी ही 25 जी संपूर्ण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करते आणि अथक या कलेशी जोडलेली असते, ती एक मोठा काळ एका गुरुच्या एका व्यक्तीच्या सहवासात घालवते. तर त्यामुळे त्या व्यक्तीची त्या गुरुची निवड करताना पालकत्वाचाच हा पुढचा भाग आहे की पालकांनी अतिशय उघड्या डोळ्यांनी आणि विचारपूर्वक ती निवड करावी, म्हणजे मुलांना तोही ताण निर्माण होणार नाही आणि उत्तम प्रकारचं शिक्षण त्यांना मिळेल. आणि ह्याच्यात एक म्हणजे एक असा छानसा मुद्दा सांगते की ताण केव्हा येत नाही, जेव्हा आपण आवडीची गोष्ट करत असतो ना तेव्हा कुठल्या गोष्टीचा ताण येत नाही. आपल्या मुलांची आवड ओळखायला शिका, आपल्या मुलांची रुची त्यात जर जाणवली तुम्हाला. म्हणजे माझा किस्सा सांगते की साधारण आम्ही लहान असताना 70-75% म्हणजे खूप मार्क मिळायचे आम्हाला. तेवढे मार्क मिळाले की आमचे पालक खुश असायचे. पण कधी एखादा मार्क इकडे तिकडे झाला की माझे वडील शांतपणे म्हणायचे, झेपत नाही वाटतं तुला वैशाली आजकाल नाच आणि अभ्यास, काय काय बंद करायचं आपण. की मला तो धडा मिळायचा, अरे आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे, आपल्याला नाचायचंय, म्हणजे आपल्याला नाचायचंय म्हणून हे करायला पाहिजे. ताण नव्हता, आनंद होता त्या सगळ्यामध्ये. आणि असा आनंद मी माझ्या आजही कित्येक विद्यार्थिनींच्या डोळ्यात पाहते. आणि कित्येक हाही एक पॉइंट मी ते सांगून जाते की 7वी 8वी आली की पेरेंट्स क्लास बंद करतात, बंदच नाही आता 10वी येणार केव्हा तरी येणार असते बिचारी ती 9वी 3 वर्षांनी, पण ती येणार असते या म्हणजे लांडगा आला रे करत करत ती 10वी साठी मुलींचे क्लासेस बंद करतात. आणि 3-4 वर्षामध्ये ज्यांचे क्लासेस सुरू राहतात त्या मुली पुढे जात राहतात, शिकत राहतात. आणि बाय द टाइम 10वी झाल्यानंतर त्या छानपैकी विशारदला आलेल्या असतात. आणि जी मागे राहिलेली मुलगी असते ती मध्यमामध्ये अडकलेली असते, तिथपर्यंत शिकून तिने सोडलेलं असतं. आणि तिला बिचारीला आतमध्ये ते नाचाची भयंकर आवड आणि त्याचं ते काय ओढ निर्माण झालेली असते. आणि 10वीला तसं काही फार वेगळं काही झेंडे गाडलेले नाही जात, कारण ती आवड तुम्ही मारताय तर त्यांच्याकडून ना धड ते होतं ना धड हे होतं. आणि मग 10वी नंतर ती मुलगी आईला नाही मला नाचाच्या क्लासला घाल पुन्हा म्हणून येते. आणि मग तिला जाणवतं की अरे आपल्या बरोबरची मैत्रीण आता ग्रॅज्युएशनच्या बॅचमध्ये धाडधाड धाडधाड नाचते आणि आपण तिथे कुठेतरी अजून त्रितालच करतोय. ते तिच्या डोळ्यामध्ये दिसतं, बोलत नाहीत मुली कधी कधी, पण त्यांच्या डोळ्यात दिसतं. म्हणजे आता समजा म्हणजे मनाली आता एकटी नाचत राहिली असती आणि ती पुढे गेली असती आणि मी मागे राहिली असते तर मला कसं झालं असतं. कारण वैशालीला पण आलं होतं 10वी मध्ये एकदम झटका की म्हणजे तिला घरचे म्हणत होते आता 10वी आहे वगैरे. मग ती आली होती एकदा बाईंना सांगायला, बाई आता सोडते. तर बाईंना इतकं वाईट वाटलं होतं की अरे आता म्हणजे वैशाली नको असं. मग बाईंनी खूप समजावलं आणि मलाही असं की अरे बापरे आता ही जाणार तर म्हणजे माझी तर वाटच लागली असं मला झालेलं की मी एकटी काय करू.
कारण आमचं इतकं दोघींचं सारखे आम्ही बरोबर असायचो की म्हणजे मला खूप टेन्शन आलेलं. तर वैशाली जर सोडला वैशालीनी तर म्हणजे बहुतेक मी पण सोडीनच. म्हणजे असं पण असतं की एक मैत्री पण गरज होते म्हणजे अशी क्लासमध्ये येऊन. आणि मला वाटतं की पालकांनी थोडंसं हे पण केलं पाहिजे की आपलं मनात आलं मुलगी म्हणते सोडते तर म्हणून नाही सोडायला पाहिजे. थोडं तरी कंपल्शन करायला पाहिजे की जर वाटतंय की ती करू शकेल आणि तिला आनंद मिळतोय त्याच्यात आणि केवळ आळस म्हणून जर जरा करत असेल तर थोडं कंपल्शन पण केलं पाहिजे की चल आलं मनात सोडलं आलं मनात केली असं नाही करता कामा. की थोडं काय म्हणतो स्ट्रगल केलं पाहिजे मुलांनी पण. असं नाही की मनात आलं की दिला सोडून क्लास मनात आलं की परत आले. अशा प्रकारे त्यांना काय खत पाणी नाही घालायला पाहिजे ह्या वृत्तीला. थोडं तरी कंपल्शन झालं पाहिजे. ते ताण नाही निर्माण झाले पाहिजे पण पुश मिळाला पाहिजे थोडा तरी. नक्कीच नक्कीच. म्हणजे मी जसं म्हटलं होतं. हा बोला ना बोला लीनाताई प्लीज. मुद्दा मला फक्त वैशालीताईच्या याच्यात जोडावासा वाटतो की वैशालीताई म्हणली तसं अनेक वर्ष या मुली बरोबर राहणार असतात. तर जसं मला वाटतं आपल्याकडे उपनयन संस्कार असतो किंवा गुरुगृही पूर्वी मुलं जात असत शिकायला, तसं प्रत्येक पालकांनी सुजाणपणी गुरु नीट निवडून कदाचित त्या 7व्या-8व्या वर्षी आपल्या मुलीला एखाद्या चांगल्या गुरु बरोबर जोडून दिलं तर मला वाटतं ते संस्कार करायला आम्हा लोकांना खूप आनंद होईल, सोपं जाईल आणि तो संस्कार आयुष्यभरासाठी त्या मुलांसाठी राहील. तर माझी पालकांना आमच्या सगळ्या नृत्य कलाकारांच्याकडनं आणि गुरूंकडनं विनंती आहे की जरूर ह्याचा विचार करा की ताण निर्माण व्हायच्या ऐवजी हे उपयोगी गोष्टी आहेत, या तुमच्या मुलाबरोबर आयुष्यासाठी राहणार आहेत, त्याचा नक्की विचार करा. खरंच खरंच. म्हणजे मी आता जसं म्हटलं होतं खरं तर सहज गमतीत म्हटलं होतं की फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पण तो कळत नकळत इतक्या जिव्हाळ्याचा होऊन गेला की आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांवरती इतकंच नक्की म्हणता येईल की जे कथकचे जे अमूर्त शब्द आहेत ताथई थैतत आथई थैतत ते जर जिवंत करू शकणारे कलाकार आहोत आपण, तर मला असं वाटतं त्यांना शालेय शिक्षणाची जबाबदारी काय अशी ताण निर्माण करू शकेल ही ताकद आहे आपल्या कथक नृत्याची किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्याची. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या दिग्गज गुरूंनी आज आपल्या विद्यार्थी वर्गाबरोबरच आपल्या पालकांना सुद्धा हे बाळकडू दिलेलं आहे आणि त्याचा निश्चितच योग्य वापर व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि वळते आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. आता मी लीनाताई तुमच्याकडेच वळतीये परत. कथक नृत्य आपल्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक, वैचारिक तसंच सांस्कृतिक ठेवा जपण्याची जाणीव जागृत करण्यास सहाय्यभूत ठरतं का? फार मोठी व्याप्ती असलेला प्रश्न आहे खरं म्हणजे की सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक ठेवा कुठल्याही कलांमुळे जपला जातो का? तर मला वाटतं की एक कलाकार किंवा कलेबरोबर असलेला विद्यार्थी म्हणून तुमची मार्गक्रमणा कायम चांगल्या विचारांकडे होते. कारण तुमच्या मनात कायम आनंद निर्माण होतो, तो आनंद दुसऱ्याबरोबर वाटायची कला नृत्यासारखी असते. त्यामुळे तो आनंद आपल्या मनात जागृत झालेला समोरच्याच्या मनात जागृत करायची इच्छा आत्म निर्माण व्हायला लागते आणि खूप पॉझिटिव्ह असा हा प्रवास असतो आणि त्यामुळे माणसाच्या वैचारिक क्षमता वाढतात. त्याच्या समाज मनाची भूमिका एक निर्माण होते की आपल्याला समाजाचा पण काहीतरी देणं लागतो, एक आनंद देण्याची आपली क्षमता आहे, तो देत राहायला पाहिजे ही निश्चित माणसामध्ये ताकद निर्माण होते. ह्याखेरीज मनातल्या अनेक भावना, अनेक कलांमधनं भावनांचा निचरा होतो. तुम्हाला कधीही कोंदटलेलं वाटलं, दुःख झालं, त्रास झाला तर उठून तुम्ही एक तोडानाचा एक परण म्हणून बघा नुसता तरी तुम्हाला तो त्याचा उत्फुल्लता तुमच्यापर्यंत पोचते आणि तो आनंद तुम्हाला मिळवत राहायची सारखी आस लागते आणि तो आनंद तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार असतो. तुम्हाला एक समृद्ध माणूस, समृद्ध व्यक्तिमत्व बनवायला तो आवश्यक असतो. तर मला वाटतं ह्या सगळ्यामुळे एक चांगलं समाजमन निर्माण होईल आणि जसं रामाच्या राज्यात कलांना खूप प्रोत्साहन मिळालं होतं तसं आताही जर आपल्याकडे पुन्हा एकदा काही पॉलिसीज बदलतायत तर अनेक तऱ्हांनी कला जर प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर जोडली तर निश्चित समाजमनं चांगली होतील आणि एक चांगला समाज बनायला त्याला नक्की उपयोग होईल असं मला निश्चित वाटतं. आणि कला संस्कृतीचा ठेवा आहेच कायम. तो तुम्ही नृत्य करायला लागलात की तर मला वाटतं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तसंच बघता, कलात्मक दृष्टीने बघता. तुम्ही आवरता कसं, तुम्ही दिसता कसं, तुमचं घर कसं, तुमचे मनातले विचार कसे, तुम्ही खूप डोळसपणे विचार करायला लागता. आणि मगाशी मी म्हटलं तसं प्रयोगशील कला ज्या आहेत, नृत्यासारख्या परफॉर्मिंग आर्ट्स ज्या आहेत
त्या कला तर तुम्हाला गोष्टी मागे टाकायला सोप्या करून देतात, त्यामुळे त्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी उद्युक्त करत राहतात. तर निश्चित ह्या कला एक चांगला समाज निर्माण करायसाठी आहेत. सामाजिक वैचारिक तर आहेतच, पण माणसाला समृद्ध करतात, मग साहजिकच समाज समृद्ध होईल. नक्कीच. म्हणजे लीनाताई, एका अर्थी कथक साठीचं रामराज्य किंवा एखाद्या शास्त्रीय नृत्याकडे बघण्यासाठीच्या वैचारिक रामराज्य निर्माण होऊ दे अशी आशा बाळगत मी म्हणाली ताई तुमच्याकडे येते. याच मुद्द्यांवर आपले विचार ऐकायला आवडतील. मला असं वाटतं की कोणतीही कला किंवा चांगला छंद जोपासणं हे माणसाला एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनतं. म्हणजे पूर्वीच्या काळी इव्हन लग्नाच्या वेळेला विचारायचे मुलीला काही कला येते का, मग गाऊन दाखवायला लागायचं, काय शिवण टिपण असं होतं पूर्वीच्या काळी. सो मला वाटतं त्याच्या मागे हीच भावना आहे की एखादी कला आपण शिकायला लागलो की एकतर आपण एक काहीतरी नवीन शिकतो, त्यामुळे आपण बरेच पॉझिटिव्ह असतो, सकारात्मक असतो, आपली सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्याकडे असा वेळच राहत नाही उगाच फालतू गोष्टींसाठी की बसून गॉसिपिंग करा. म्हणजे आपण करतो तरी पण असा खूप वेळ राहत नाही की आपल्याला आपली आपली खूप असतात कामं शिकताना. नंतर आताच्या काळातलं म्हणजे टीव्ही पुढे मुली तासन तास बसतायत किंवा मोबाईल मध्ये आहेत. जर खरंच मनापासून शिकलं तर ते इतकं भांडार आहे की ह्या गोष्टींसाठी वेळच राहत नाही. म्हणजे आणि पुन्हा समजा शिकत राहिलो तर टीम म्हणजे आपण काय एकटंच कायम नाचणार नाही, ग्रुपमध्ये नाचणार. मग ग्रुप कोरिओग्राफी केली जाते, मग त्याच्यासाठी डिसिप्लिन पाहिजे प्रत्येक गोष्टी, किंवा काय आपल्या जोडीदाराबरोबर नाचताना कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. म्हणजे आपोआपच सगळ्यांशी मिळतं जुळतं घ्यायचं आपल्याला कंपल्सरी होतं ते. त्यामुळे एक थोडस शेअरिंग काय म्हणतो ते केअरिंग सगळ्याच भावना वाढतात की प्रोग्रामच्या वेळेला काही म्हणजे पटकन सेफ्टी पिन्स विसरलेल्या असतात, इतकी धांदल असते की कोणी कोणाचं काही वापरत असतं. तेव्हा असं नसतं की हे माझं आहे मी नाही देणार, असं काही होत नाही. सगळं घ्या, चला हे विसरलीस का घे, ते विसरलीस का हे मला दे. म्हणजे ते इतकं छान वातावरण निर्माण होतं. त्यामुळे एक चांगलं मनाचा माणूस निर्माण होतो. पुन्हा म्हणजे हे म्हटलं आपण वैचारिक म्हटलं तर कथक मध्ये म्हणजे इतकं आहे अभ्यासाला की पढंत आहे, नंतर आपण हे करतो वंदना करतो की भजन करतो, मग त्या कवींचं आपल्याला सगळं वाचावं लागतं की त्यांनी काय लिहिलंय, त्यांना काय म्हणायचं आहे. याच्यासाठी जुने रेफरन्सेस काढून खूप आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागतो, तेव्हा थोडंसं कळतं. किंवा जे आपले सिनियर असतात किंवा आपले गुरु असतात त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायला लागते, त्याच्यातून आपल्याला बरंच मिळतं. आणि आपोआपच आपण आपल्या संस्कृतीचा पण ह्या अनुषंगाने हे करतो की जुने जुने ग्रंथ, रामायणात काय आहे, महाभारतमध्ये काय आहे, किंवा इतर डान्सचे जुने ग्रंथ आहे, नाट्यशास्त्रामध्ये काय म्हटलंय, असं आपोआपच जिज्ञासा निर्माण होते. आणि म्हणजे कला क्षेत्रातच आता गुरु शिष्य परंपरा ही मुख्य उरलेली आहे. सो आपापच आपल्या गुरुचा आदर करावा, तसंच इतर गुरूंचा पण आपण आदर करतो. एक म्हणजे मोठ्यांशी आदराने वागण्याची. म्हणजे बरेचदा आपण असं बघतो की घरी आई वडिलांना काही भाव देत नाहीत मुली, पण म्हणजे डान्सच्या गुरु किंवा असं ह्यांना खूप आदर दिला जातो. सो हे शिकवलं जातं की गुरूंकडनं ते झिरपत येतं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने एक समृद्ध व्यक्तिमत्व बनण्यासाठी म्हणजे नृत्य असंच नाही, कुठली तरी कला शिकणं आणि मनापासून शिकणं फार गरजेचं आहे. विचारिताई, ह्याच विचारांवरती मला आपले विचारही ऐकायला खूप आवडतील. बघ, सगळे मुद्दे खरं म्हणजे लीनानी आणि मनालीनी दोघींनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. मी याच्यात अजून एक थोडंसं इनपुट असं घालीन की पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावरती काहीतरी अनावश्यक आक्रमण, म्हणजे त्यांनी नाही विचारांनी आक्रमण केलंय, पण आपण सेल्फ ओढावून घेतलेलं आक्रमण आहे की म्हणजे त्यांच्या कलांबद्दल आकर्षण असणं वेगळी गोष्ट, आणि आपल्या संस्कृतीच्या आपली पाळंमुळं न ढुंढळता इतर काहीतरी जे नाहीये. म्हणजे जसं की आज आपल्या कित्येक आमच्या मैत्रिणी किंवा आमच्या ओळखी पाळखीच्या डान्सर्स आज किंवा संगीतकार आपण सगळे जाणतो की बाहेरच्या देशांमध्ये जाऊन तिकडच्या नागरिकांना अट्रॅक्ट करत आहेत आपल्या कलांकडे.
आणि अशा वेळी आपण वेस्टर्न डान्स आणि आणि त्यांचं कल्चर म्हणजे ते अंगभर कपडेही न घालता काहीतरी वेडवाकडं नाचणं, ह्या सगळ्याचा जो काही उदो उदो चालला आहे, तर मला असं वाटतं कथक किंवा एकंदरच शास्त्रीय संगीत परंपरा ही आपल्याला आपल्या मुळांकडे नेते, पुन्हा एकदा आपली पाळंमुळं आपल्या मुळांचं उत्खनन करायला, आपल्या मुळांची जाण, आपण काय आहोत, आपली संस्कृती काय आहे याची जाणीव करून देते. जसं मगाशी लीना म्हणाली की खरोखर कित्येक मुलांना सोड त्यांच्या पालकांनाही आपल्या बेसिक रामायण महाभारतातल्या, गणेश पुराणातल्या अशा गोष्टी माहीत नसतात की ज्यातून आपण काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. काही आपले जे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यामागे प्रत्येक वेळेला एक लोककथा आणि किंवा एक पुराण कथा आहे आणि त्याचा संदर्भ घेऊन आपण त्याचा एकमेकाशी अर्थ जोडू शकतो आणि आपल्याला हे असं का म्हटलं गेलं आहे हे उलगडतं. म्हणजे मी हाऊस म्हणून ज्योतिष्याचा अभ्यास करते, तर तेव्हा मला जाणवतं की हे खगोलशास्त्रासारखा विषय किती आपल्या प्राचीन ग्रंथकारांनी किंवा अभ्यासकांनी किती सुरेख उलगडलेला आहे आणि कोणतीही संसाधनं हातात नसताना योग विद्येच्या सहाय्याने त्यांनी अगदी म्हणजे सूर्य आणि ग्रहांपासून आणि सगळ्या नवग्रहांपासूनची अंतर आणि त्यांचं भ्रमण आणि इतकं सगळं त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर हे सगळं आपल्या ग्रंथांमधून आहे. तर इतका जो हा खजिना आहे आपला मौलिक, आपल्या भारतीय संस्कृतीचा, ह्या संस्कृतीचा खजिन्याचा काहीतरी अंश आपण आपल्या नृत्याच्या माध्यमातून, कथकच्या माध्यमातून त्याची उलगड करू शकतो आणि हळूहळू तो शिकवून पुढच्या पिढीपर्यंत तो संक्रमित करू शकतो, तो वारसा आपण सुपूर्त करू शकतो. हा खूप मोठी गोष्ट आहे ही. एक म्हणतो ना की मला आत्ता या क्षणी पटकन आठवत नाहीये, पण संस्कृतमध्ये आहे की कोहम असं काहीतरी आहे की मी कोण, मी का इथे आहे, हे सगळं आहे. हे उद्देश, आपल्या आयुष्याचा उद्देश उलगडण्यासाठी कदाचित आपल्याला कला ह्या सहाय्यभूत ठरत असावे. हा एक फार मोठा फायदा कलांमधून आहे. आणि ही सांस्कृतिक जाणीव, आपल्या संस्कृतीची काय म्हणतो त्याला, एक वाटचाल आपल्या कलांच्या माध्यमातून आपण करू शकतो. वैचारिक म्हटलं, जसं लीनानी सांगितलं की आपल्याला कथक शिकताना साहित्याचा खूप अभ्यास करावा लागतो. आपल्याला जर काही कंपोजिशन करायचे असतील, पारंपरिक कंपोजिशन आहेतच, पुन्हा पारंपरिक कंपोजिशन करताना सुद्धा मीरेनी हे म्हटलंय, तर ते का म्हटलंय आणि त्यामागचा गूढ अर्थ काय आहे. अगदी हिंदी पिक्चरचा जो तो लागा चुनरी में दाग, तर त्याचा आत्मा परमात्म्याचा कसा संबंध आहे, कसं एक कोरं वस्त्र घेऊन आलो होतो आत्म्यारूपी आणि त्याच्यावरती कसं मी षडरिपूंचे डाग पाडलेत आणि आता हे मळलेलं वस्त्र घेऊन मी माझ्या जगन्नियत्याला, माझ्या पित्याला कसं जाऊन चेहरा, माझं तोंड दाखवू, हा जो अर्थ आहे, हे सगळं उलगडताना आपली वैचारिक डेव्हलपमेंट होत असते. तर त्यामुळे कलाकाराची ही एक घडामोड घडत जातो. कलाकार वैचारिक दृष्ट्या घडत जातो. गणिताचा अभ्यास तिहाई जेव्हा मी करते तेव्हा, किंवा कुठलीही बंदिश असताना, तुम्हाला आम्हाला आठवतंय, मला काका म्हणजे बाईंच्या मिस्टरांना आम्ही श्रीराम देवांना काका म्हणतो, तर काका आम्हाला नेहमी म्हणायचे की नुसतं नाचता का, त्याच्या मात्रा लिहून ठेवा, किती मात्रा आहे, किती मात्रांची बंदिश आहे ती. मग त्या किती मात्रांची बंदिश आम्हाला सुरुवातीला कळायचं नाही, काका असं का किती मात्रांची बंदिश, करायचंय काय ते, पण ते काय करायचंय हे जसजसं त्याच्या विचार करत गेलो, जसजसं पुढच्या परीक्षांसाठी अभ्यास करत गेलो, तेव्हा कळत गेलं की असं आपल्याला कसं तालाच्या ह्या आवर्तनामध्ये हे सगळं बसवायचं आहे. आणि ह्या सायकलमध्ये हे बसवताना त्या मीटरचा, त्या मात्रांचा, त्या गणिताचा आपल्याला कसा विचार करायचा आहे आणि ते कसं त्या भ्रमंतीतून जाणार आहे, हे गणित आहे, हे आम्हाला उलगडत गेलं. तो विचार, तो अभ्यास, ही एक वैचारिक जाणीव आहे, ती आपली हळूहळू घडत गेली. अभिनय करताना तुम्ही एकेका गोष्टीचा सूक्ष्म, जेव्हा म्हणतो नीलश्याम म्हणजे निळाश्याम झालं एवढं, किंवा निळा आणि श्याम दोन्ही एकच अर्थ आहेत, त्या श्यामचाच श्याम वर्ण हा अर्थ आहे, ते उलगडतं. तो निळा हा शब्द तुम्हाला जर संचारी भावामधून दाखवायचा असेल तर तुम्ही त्या निळसाठी ढगांचा रेफरन्स देता, तुम्ही निळ्या पाण्याचा रेफरन्स देता, असे कित्येक रेफरन्स तुम्ही द्यायला लागता. आणि तुम्हाला मग ना एक कलाकार म्हणून तुम्ही सतत त्या शोधात असता की मी आणखी कसं एक्सप्लेन करू शकेन, कसला दाखला देऊ शकेन ते प्रेक्षकांना ते कळेल, कारण माझी मौनाची भाषा आहे.
मी बोलू नाही शकत आहे. मी माझ्या देहाच्या आणि माझ्या चेहऱ्याच्या उपांगाच्या माध्यमातून मी ते सगळं प्रकट करणार आहे. मग एवढं सगळं प्रकट करताना मी आणखी कसा रेफरन्स देईन की ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत जाऊन भिडेल, त्यांना ते पूर्ण उलगडेल, हा विचार माझा सतत चालू असतो. आणि सामाजिक जाणीव म्हटलं ना तर जे लीनाने सांगितलं, जे मनालीने सांगितलं की आपण एकत्र येऊन एकमेकाचा विचार करून, आता आपण नृत्य ही एकल कला आहे, कथक नृत्य ही एकल कला आहे प्रामुख्याने, पण आता खूप जणी शिकतात आणि खूप जण शिकताना काय होतं की आता बरेच जण शिकत असल्यामुळे आपल्याला एकत्र नृत्य करावं लागतं. तेव्हा एकमेकांना सांघिक तडजोडी, सांघिक होण्यासाठी जे काही करावं लागतं ते करावं लागतंच. पण त्याच्या बरोबरीने मी सांगेन की एक खूप वेगळा विचार मी आता इथे मांडेन की मला असं वाटतं, म्हणजे वेगळा माहित नाही, पण एक हा विचार असा आहे की खूप जीवाभावाची मैत्री निर्माण होते, जशी मी आणि माझी आणि मनालीची, की जसं मी नाच सोडणार म्हटल्यावर तिला व्हायचं अरे देवा आता मी काय करू, किंवा मला अजूनही आठवत आहे की वैशाली MCC मध्ये आहे ना म्हणून निव्वळ मनाली, आता तिला मी, कारण तिचं माहेरचं नाव लीना आहे, तर लीना MCC मध्ये गेली होती काही विचार न करता, वैशाली MCC मध्ये आहे, मी पण MCC मध्ये, म्हणजे तो एक, म्हणजे ती आम्ही एकमेकीची बोट धरूनच चालत होतो कित्येक वर्ष, एक बोट धरून चालायची. आणि आज आमचं फील्ड एक आहे, साधं 2 पिऊन असतील ना ऑफिसमध्ये तर त्यांची एकमेकामध्ये तो सत्ता संघर्ष सारखं असतं, एकमेकामध्ये कॉम्पिटिशन असते, पण कुठे ना कधीतरी तो मैत्रीचा धागा इतका चिवट, इतका छान बसतो की कुठेतरी संघर्ष किंवा कुठेतरी कॉम्पिटिशनचा विचारही मनाला शिवत नाही, स्पर्धा वाटतच नाही ती एका फील्डमध्ये राहून सुद्धा. हे जे निर्माण होतं ना ह्याच्यातून चांगला नागरिक निर्माण होत जातो, आणि चांगला नागरिक निर्माण झाला की चांगला समाज निर्माण होणारच. त्यामुळे मला असं वाटतं कला ह्या चांगला समाज निर्माण करण्यासाठी नाना परीने सहाय्य करतात. त्यामुळे हे असे असंख्य फायदे आहेत. आपण बोलत राहिलो तर संध्याकाळ होईल, आणि आजचा तर एपिसोड मला असं वाटतं आपले प्रेक्षक जे कायम पाहत आले आहेत की जे मोठे आहेत त्यांना नेहमी एपिसोड जे चालतात तेव्हा आम्ही असं म्हणजे अभ्यासाबद्दल बोलतो आणि पण आज समोर ना मनाली म्हणजे माझी लीना आहे, त्यामुळे मला वाटतच नाही आम्ही दोघी गप्पा मारत बसलो असं वाटतं. त्यामुळे तिने आधी MA करायला सुरुवात केली आणि नंतर मी MA ला गेले, तेव्हा तिला असं झालं, म्हणजे मुकुंदही असं झालं आता तुम्ही म्हणजे काय कराल दोघी कुणास. गंमत म्हणजे आम्ही जोडीने जास्त अभ्यास केला, आणि हे आमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं की आम्ही दोघी जास्त अभ्यास करतोय, कारण म्हणजे वैशालीमुळे मी केला नाही पण तेव्हा असं वाटलं होतं की गॅरंटेड आता दोघी काहीही अभ्यास करणार नाही. पण ही जी एक जाणीव आहे वयानुसार होतच जाते समृद्ध, पण हे सगळं जे घडतं ना हे सगळं मला असं वाटतं त्या कलेशी, त्याच्याशी आमचा जो धागा आहे, आज मी लीनाशीही कनेक्ट पटकन होऊ शकते, कदाचित आम्ही पहिल्यांदा भेटतोय पण कनेक्ट होऊ शकतो. ते एकमेकाला ना ते म्हणजे आता वाईट उदाहरण देते की ते समव्यसनी माणसं कशी संध्याकाळ झाली की एकमेकाच्या ओढीने जातात, तसं ते ओढ एकमेकाची वाटत राहते, आणि ही चांगली ओढ आहे ना, वाईट ओढ आहे ही चांगली. मला निश्चित हे वैशाली ताई म्हणते ते पटतंय, कारण आम्ही आता परवा ह्या मुलाखतीच्या ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो, पण ती माझ्या एका कार्यक्रमाला येऊन गेली होती पुण्यात, हे मला माहिती नव्हतं. सो खरंच ती म्हणते त्याप्रमाणे की जिथे चांगलं काही बघायला मिळेल तिथे मोकळ्या मनाने आणि मोकळ्या दृष्टीने, मोकळ्या हृदयाने आम्ही जाऊन भेटतो, आणि आम्ही तितकाच आनंद घेतो, आणि कला आम्हाला जोडून बांधून ठेवते. मला खूप छान वाटलं वैशाली ताईशी कनेक्ट होऊन, आणि मनालीशी पण. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक स्टेज अशी येते ना की काही करायला उरत नाही, की म्हणजे नोकरी चांगली आहे, मुलं आहेत, चांगली बायको आहे, सगळं झालेलं आहे, आता काय करायचं, असं एक पोकळी निर्माण होते प्रत्येकाच्या. तेव्हा ही कला नक्की उपयोगी येते, की म्हणजे खूप आपला छान त्याच्यात वेळ जातो. म्हणूनच हल्ली म्हणजे एजेड माणसं सुद्धा खूप कलेकडे नंतर येतात की आता काय करू आम्ही, म्हणून आलोय शिकायला. तर मला वाटतं लहानपणापासून शिकत राहिलं असेल, भले मध्ये सोडलं तरी त्याचा नक्की पुढे फायदा होऊ शकतो. बरोबर, नक्कीच. म्हणजे आजच्या ह्या चर्चेवरून मला असं एक म्हणावंसं वाटतं इकडे आवर्जून, की ते एक अमृत मंथन होतं, समुद्र मंथन होतं, ज्याच्यामध्ये एका बाजूला देव होते, एका बाजूला दानव होते, आणि ज्याच्यामधून असंख्य रत्न निर्माण झाली, काही हलाहलासारखं विष निर्माण झालं. पण हे नृत्य मंथन हे एक असं मंथन आहे ज्याच्यातून आपण अखंड जाणार आहोत, ज्याच्यातून फक्त अमृत आणि अमृतच मिळणार आहे.
ज्याचे फायदे, अमृतरूपी फायदे आज तुम्ही तिन्ही गुरूंनी आम्हाला अक्षरशः ओंजळीत टाकलेत आज आमच्या, की ओंजळ भरभरून आम्ही ओटी भरावी इतके आम्हाला ते तुम्ही दिलेले आहेत. कारण त्या हलाहलाला पचवायला तिकडे महादेव शंकर होते, पण आपल्या नृत्य मंथनामध्ये त्या सगळ्याची गरजच राहणार नाही, कारण तुम्ही सगळे आम्हाला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटतं ह्या श्लोकाची निर्मिती त्या नियंत्याने म्हणूनच केली असावी. ह्याच मुद्द्यावरती आज आपण इथे सांगता करणार आहोत. नृत्य करना रिंदगी भी होती है, नृत्य करना खुदा की बंदगी भी होती है, कुछ पल झूम के देखा खुशी में तो एहसास हुआ नृत्य करना ही जिंदगी होती है. आज याच टप्प्यावर आजच्या या अभ्यासपूर्ण विषयाची सांगता करूया. आजच्या या विषयाला बोला लीनाताई. शेवट तुम्ही करताय, अगदीच सुंदर शेवट आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू सारखा श्लोक आज परत परत उल्लेखला गेला. मला वाटतं मला खूप आनंद झाला ह्या आजच्या तुमच्या ज्ञान मंथनात म्हणू शकतो जोडलं जायला, आणि मनाली आणि वैशाली ताई यांच्याशी जोडलं जायला मजा आली. आणि नृत्य स्पंदन कायम वैशाली ताई मंजिरियन्स आणि आपल्या सगळ्यांच्या मनात जागर राहू देत आणि ते स्पंदन सतत आपल्या हृदयात धडधडत राहू देत, अशी मी नक्कीच आज इच्छा व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. याच टप्प्यावर आजच्या या अभ्यासपूर्ण विषयाची सांगता करतोय. आजच्या या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने आमच्या समोर अलगद उलगडणाऱ्या या अनुभवी पॅनलिस्टचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या उपक्रमासाठी मोलाची मदत करणाऱ्या समस्त मंजिरियन्सचेही मी आभार मानते. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या मासिक उपक्रमातून आजच्या सारखेच असे अनेक अभ्यासू विषय घेऊन भेटतच राहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचं, तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानून आज इथे स्वल्पविराम घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत जीते रहो, रियाज करते रहो.